भारतीय संस्कृतीत परंपरेत वसुबारस म्हणजे गोवत्स द्वादशीपासून दिवाळीला सुरुवात होते. भाऊबीज सणापर्यंत दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीतील सर्वच दिवसांना विशेष महत्त्व आहे. अश्विन कृष्ण त्रयोदशी हा दिवस धनत्रयोदशी म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला बोलीभाषेत धनतेरस असेही म्हणले जाते. या दिवशी देवांचे वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाल्याची मान्यता आहे. म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते. शुक्रवार 10 नोव्हेंबर 2023 रोजी धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे. या दिवशी कुबेर आणि देवी लक्ष्मी यांचीही पूजा केली जाते. या दिवशी धनत्रयोदशीच्या पूजेबरोबरच अजून एक महत्त्वाची गोष्ट करायची असते आणि ती म्हणजे यमदीपदान. मृत्यूचे भय प्रत्येकालाच वाटत असते. त्यातही अकाली मृत्यूचे भय जास्त असते. मृत्यू कधी आणि कसा येईल हे कोणी सांगू शकत नाही, परंतु तो कसा येऊ नये यासाठी आपण प्रार्थना नक्कीच करू शकतो. त्यासाठीच शास्त्रामध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी यमराजाला दीपदान केले जाते. मृत्यूची देवता यमराज हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत. त्यांच्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी दक्षिण दिशेकडे दिव्याची वात करून तो दिवा प्रज्वलित केला जातो. अनन्य भावे तो दिवा यमराजांना अर्पण करून अकाली मृत्यू येऊ नये अशी प्रार्थना केली जाते. यमदीपदान का करावे या संदर्भात एक पौराणिक कथा सांगितली आहे. एकदा यमराजाने आपल्या दूतास एक प्रश्न विचारला, काय रे, आजपर्यंत तुम्ही अनेक लोकांचे प्राण हरण केले आहेत, पण हे करीत असताना असा एखादा प्रसंग घडला आहे का की ज्यामुळे तुम्हाला वाईट वाटले, तुम्हालाही दुःख झाले? थोडा विचार करून दूतांनी उत्तर दिले, आठवतो असा एक प्रसंग आम्हाला. धर्मराज म्हणाले, सांगा बरं. दूत म्हणाले, महाराज, पृथ्वीवरील हेमराज नावाच्या राजाच्या मुलाचे प्राणहरण करताना आम्हाला अतिशय दुःख झाले. एवढं दुःख होण्याचं कारण, महाराज, या राजकुमाराचा विवाह 4 दिवसापूर्वीच झाला होता. सगळ्या राज्यात राजवाड्यात केवढा आनंद होता, पण तो आनंद संपण्याच्या आतच राजपुत्राने आपल्या विवाहाचा साजशृंगार उतरवायच्या आतच त्याचे प्राण हरण करण्याची वेळ आमच्यावर आली. नुकत्याच लग्न झालेल्या त्याच्या पत्नीपासून त्याचे प्राणहरण करताना आमचे डोळे ओले झाले. तिचा शोक पाहून आम्हालाही वाईट वाटले. हा प्रसंग ऐकून यमराजालाही वाईट वाटले. त्याच्याही डोळ्यात पाणी आले. तोच दूत पुढे आला, महाराज, कृपा करा आणि पुन्हा असा अपमृत्यूचा प्रसंग कोणावरही येऊ नये असे काहीतरी करा. विचार करून यमराज म्हणाले, ठीक आहे, जे लोक अश्विन त्रयोदशीला मला दीपदान देतील आणि आजपासून पुढे 5 दिवस दीपोत्सव साजरा करतील त्यांच्यावर असा अपमृत्यूचा प्रसंग येणार नाही. तेव्हापासून यमदीपदान करण्याची प्रथा पडली आहे असे मानतात. इतर कोणत्याही दिवशी दिव्याची पूजा दक्षिणेकडे तोंड करून करीत नाहीत. दक्षिण दिशा ही धर्माची मानली जाते. धर्मराज ही मृत्यूची देवता आहे. या दिवशी त्याची पूजा केल्याने अपमृत्यू टळतो. त्यामुळे आपण सर्वांनी धनत्रयोदशीच्या दिवशी आपली धनत्रयोदशीची पूजा झाल्यानंतर आवर्जून जो मुहूर्त आहे त्या मुहूर्तामध्ये यमदीपदान नक्की करावे. चला बघूया दीपदानासाठी जो दिवा तयार करायचा आहे तो कसा करावा आणि काय त्याची पूजा करावी ते. यमदीपदानाचा जो आपल्याला दिवा तयार करायचा आहे तो आपल्याला कणकेपासून तयार करायचा आहे. ही कणिक मळताना यामध्ये हळद घालायची आहे, पण मीठ अजिबात घालायचे नाही. अशा प्रकारे कणिक आणि हळद मिळून याचा व्यवस्थित गोळा तयार करून घ्यायचा आहे. गोळा घट्ट तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे आपला दिवा व्यवस्थित सरळ उभा राहतो. याचे पीठ जर पातळ झाले तो दिवा इकडे तिकडे लवणतो आणि तेलही बाहेर येते. म्हणून घट्ट पीठ करून असा ह्याचा दिवा बनवून घ्यायचा आहे. दिवाला जो पीठ मळले आहे त्यातलीच 2 भाग काढून घ्यायचे व त्याचे 2 मुटके तयार करायचे आहेत. दिवा तयार झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये तिळाचे तेल घालायचे आहे. शक्यतो तिळाचेच तेल वापरा, याबद्दल मी आग्रही आहे. तिळाचे तेल घालायचे आहे व त्याच्यामध्ये वात घालायची आहे आणि दक्षिणेकडे तोंड करून ही वात आपल्याला प्रज्वलित करायची आहे. आपली धनत्रयोदशीची पूजा झाल्यानंतर अर्ध्या तासानंतर तुम्हाला यमदीपदानाची पूजा करायची आहे. असा दिवा प्रज्वलित केल्यानंतर ह्या दिव्याची प्रथम आपल्याला घरातच पूजा करून घ्यायची आहे. प्रथम याला हळद, कुंकू, गुलाल वाहून, याला अक्षता वाहून फुले व्हायची आहेत. दिव्याप्रमाणेच हे जे मुटके आहेत त्या मुटक्यांनाही आपल्याला हळद कुंकू लावायचे आहे व फुलं व्हायची आहेत.
आणि त्याला नंतर धूप आणि दीप ओवाळायचा आहे. अशा प्रकारे ही पूजा आपल्याला घरातच देवासमोर करून घ्यायची आहे. ही पूजा संपन्न झाल्यानंतर आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र असा आहे: मृत्युना दंडपाशाभ्याम कालेन शामया सहा त्रयोदशां दीपदानात सूर्यजा प्रियता मम. हा मंत्र म्हणून नमस्कार करायचा आहे. इतर कोणत्याही दिवशी दिव्याची पूजा दक्षिणेकडे तोंड करून करत नाहीत. दक्षिण दिशा ही धर्माची मानली जाते. यम धर्मराज ही मृत्यूची देवता आहेत. यामुळेच आपल्याला दक्षिण दिशेकडे यमासाठी हा दिवा आपल्याला लावायचा आहे. अशा प्रकारे घरामध्ये पूजा केल्यानंतर आपल्याला हा दिवा घराच्या बाहेर दक्षिण बाजूला नेऊन ठेवायचा आहे. दक्षिण बाजूला म्हणजे दिव्याची वात, दिव्याची ज्योत ही दक्षिण दिशेला झाली पाहिजे. तुम्ही जर खाली बैठ्याघरात राहत असाल तर बाहेर अंगणामध्ये तुळशीच्या पण बाजूला तिकडे दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही लावू शकता. जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर गच्चीवर जाऊन लावू शकता किंवा गॅलरीमध्ये जागा असेल तिथेही तुम्ही लावू शकता. तिथे नेताना दिवा आपल्याला केळीच्या पानावर किंवा नागिनीच्या पानावर न्यायचा आहे किंवा काहीच नाही तर वर्तमानपत्रावर तुम्हाला तो दिवा घेऊन जायचा आहे व तिथे गेल्यावर दक्षिण दिशेकडे तोंड करून ती ज्योत, तो दिवा ठेवायचा आहे. आणि त्यानंतर मनोभावे प्रार्थना करायची आहे की घरामध्ये कुटुंबातील जे काही सदस्य आहे त्यांचे अपमृत्यू अजिबात कधीही होऊ नये म्हणून यमराजांना प्रार्थना करायची आहे. हा दिवा लावताना तो कुणाच्या पायदळी येणार नाही किंवा कुणाला जाता येता त्याचे चटके बसणार नाही किंवा भाजणार नाही याची दक्षता मात्र जरूर घ्यायची आहे. दुसऱ्या दिवशी हा दिवा जर तुम्ही खूप बाहेर लावला असेल तो तसाच सोडला तरी चालेल किंवा जर घरात असेल तर तो पाण्यात सोडून द्यायचा आहे. तर अशा प्रकारे या पद्धतीने आपल्याला यमदीपदान करायचे आहे. काही ठिकाणी या दिवशी 13 दिवे लावण्याचीही पद्धत आहे, पण शहरी भागामध्ये तेवढे शक्य नसल्यामुळे असा एक दिवा तरी धर्मराजासाठी, यमदेवासाठी दिवाळीमध्ये करून धनत्रयोदशी दिवशी तुम्हाला लावायचा आहे. चला तर मग पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा, कारण हा चॅनल माझा नाही आपल्या सगळ्यांचा आहे. थँक्यू. स्टे ट्यून.